श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. नमस्कार मैत्रिणींनो. तर व्हिडिओ तुम्हाला टायटलवरून लक्षात आलेलाच आहे. खूप साऱ्या मैत्रिणींच्या कमेंट आल्या होत्या की ताई पितृपक्षामध्ये कोणकोणत्या सेवा करायच्या याबद्दलची माहिती आमच्यासोबत शेअर करा. खरं तर मी हा व्हिडिओ कालच तुमच्यासोबत शेअर करायला हवा होता, पण काल मी एक रुटीनचा ब्लॉग तुमच्यासोबत शेअर केला, त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही थोडासा लेट बघत आहात. हा व्हिडिओ जरी तुम्ही उशिरा बघितला तरी तुम्ही जेव्हापासून हा व्हिडिओ बघितला तेव्हापासून 15 दिवसाच्या या काळामध्ये तुमच्या पितरांची सेवा करायची आहे, उपाय करायचे आहेत. प्रखरातील प्रखर पितृदोष या उपायांमुळे कमी होण्यासाठी मदत होते. तुमची अडलेली कामं मार्गी लागतात. बऱ्याचदा असं होतं की आपल्याला खूप प्रयत्न करूनही सतत कामामध्ये अपयश येत असतं, पण ह्या ज्या सेवा पितृपक्षामध्ये तुम्ही केल्या तर तुम्ही घराबाहेर पडल्याबरोबर तुम्हाला प्रत्येक कामामध्ये यश मिळायला लागेल, एवढी ही प्रभावी सेवा आहे. तसं तर आपण आपल्या नित्यसेवेमध्ये आपल्या गुरूंसोबत, आपल्या कुलदेवीच्या सेवेसोबत आपल्या पितरांची सुद्धा सेवा करायला हवी. पण आजच्या धावपळीच्या युगामध्ये रोज आपण नित्यसेवेमध्ये पितरांची सेवा करू शकत नाही, कारण आपल्या मागे खूप प्रपंच असतो. मुलं बाळं असतात, मिस्टरांचं ऑफिस असतं, आपलीही काही कामं असतात. जसं की बऱ्याचशा जणी बाहेर जाऊन काम करतात, घरी येऊन परत त्यांना घरातली कामं असतात. त्यामुळे रोजच्या धावपळीमध्ये सेवा करणं शक्य होत नाही. पण घरामध्ये सगळं सधन कुटुंब असून देखील घरामध्ये वादविवाद होतात, कटकटी होतात, भांडणं होतात, कर्जबाजारीपणा होतो बऱ्याच जणांच्या घरामध्ये. तर ह्या सर्व समस्यांचं कारण म्हणजे आपल्या मागे असलेला प्रखर पितृदोष आहे. तर हा पितृदोष कमी करण्यासाठी, त्याचं निवारण करण्यासाठी या पितृपक्षामध्ये अतिशय साध्या सेवा उपाय करून सुद्धा तुमच्या मागे असलेल्या दोष तुम्ही नाहीसे करू शकता. तर हीच माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे. तर संपूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून तुम्हाला सगळी माहिती मिळेल आणि नारायण नागबळीसारखी खर्चिक सेवा किंवा उपाय करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. तर अतिशय साध्या सोप्या सेवा आहेत. यातल्या सगळ्या सेवा तुम्ही कराव्यात असं नाही. यातली जी जमेल ती सेवा तुम्ही करायची आहे. तुमच्या यथाशक्ती तुम्हाला जो उपाय शक्य होईल तो उपाय तुम्हाला करायचा आहे. कारण या 15 दिवसाच्या काळामध्ये जेवढी जास्तीत जास्त तुम्ही पितरांची सेवा कराल तेवढेच तुम्हाला पितरांचे कृपाशीर्वाद मिळत असतात. आता बऱ्याचशा स्त्रिया म्हणतील की आमच्या माहेरी आमचे भाऊ वगैरे ती सेवा करतात, मग आम्ही कशाला करायची? किंवा आमच्या सासरी माझ्या सासूबाई आहेत, तर सासूबाईकडून ती सेवा होते, तर मग आम्हाला करण्याची गरज काय? तर पितृदोष हे प्रत्येकाला असतात. जसं एक स्त्री लग्न होऊन घरी येते तेव्हा ती तिच्यासोबत असलेले पितृदोष सासरी घेऊन जात असते, कारण ती दोन्ही कुळांचा उद्धार करते, सासर आणि माहेर. त्यामुळे असा विचार करायचा नाही की माझी वहिनी करत आहे किंवा माझ्या सासूबाई करत आहेत. प्रत्येकाचे पितृदोष हे वेगवेगळे असतात आणि प्रत्येकाची पितृदोषाची कारणं ही वेगवेगळी असतात. जसं की बऱ्याच जणांच्या घरामध्ये सगळं काही सुरळीत असून देखील विनाकारण भांडण, कटकटी होतात. खूप जणांच्या घरामध्ये कर्जबाजारीपणा झालेला असतो आणि त्यातून बाहेर कसं पडावं याचा मार्गच त्यांना सापडत नसतो. काही जणांच्या लग्नाला खूप वर्ष झालेली असतात तरी देखील मूलबाळ होत नाही. संतती न होणं हे देखील पितृदोषाचं एक प्रमुख कारण आहे. आणि त्याचबरोबर सगळ्यात महत्त्वाचा जो दोष आहे पितृदोषाचा, ज्यामध्ये तुम्हाला मानसिक अशांतता असते, डिप्रेशन, सतत दुःखी राहणं, उदास, नैराश्य हे देखील पितृदोषाची लक्षणं आहेत. त्यामुळे ज्यावेळेस तुम्ही पितृसेवा कराल, ज्याप्रमाणे आपण आपल्या गुरूंची नित्यसेवा करणार आहोत, कुलदेवीची सेवा करतो रोजच, त्याचप्रमाणे आपल्याला या 15 दिवसाच्या काळामध्ये पितरांची सेवा करायची आहे. 15 दिवसच करा, कारण रोज ह्या सेवा करणं शक्य नाही. पण हा 15 दिवसाचा जो काळ आहे अतिशय प्रभावी आहे. या दिवसामध्ये तुम्ही जेवढी जास्तीत जास्त सेवा कराल तेवढेच तुम्हाला तुमच्या घरामध्ये फरक जाणवायला लागेल आणि तुमच्या कामांमध्ये तुम्हाला यश मिळायला लागेल, एवढी ही प्रभावी सेवा आहे. तर आता एक एक करून मी ह्या सेवा सांगते. तर आता ह्या 15 दिवसाच्या काळामध्ये तुम्हाला मासिक धर्म आला तर तेवढे दिवस सोडून द्या. तुम्हाला सुतक पडलं तर मग आता तुम्हाला सुतकामध्ये ही सेवा करता येणार नाही. मग बऱ्याचशा मला कमेंट येतात की ताई मग आम्हाला अशी अडचण आली, आम्ही बाहेरगावीच आहोत, मग आता कसं करावं? तुम्ही जिथे कुठे असाल तिथे तुम्ही ती सेवा करू शकता. पण असं म्हणतात की ज्या घरात तुम्ही राहता त्या वास्तूमध्येच तुम्हाला तुमच्या पितरांसाठी सेवा करायची आहे. तर तुम्ही जर बाहेरगावी कामानिमित्त असाल, तुमचं घर रेंटचं असेल तरी देखील तुम्ही तिथे सेवा करू शकता. तुमचं स्वतःचं घर असेल तिथे देखील तुम्ही ही सेवा करू शकता. तर आता काय काय सेवा करायच्या आहेत? तर सगळ्यात पहिली आणि सोपी सेवा जी करायची आहे, ज्यामध्ये तुमच्या घरातली तुम्ही देवपूजा केल्यानंतर एका कलशामध्ये तुम्हाला पाणी घ्यायचं आहे. त्या पाण्यामध्ये तुम्हाला चिमूटभर काळे तीळ टाकायचे आहेत आणि घराच्या अंगणामध्ये जाऊन आपल्याला दक्षिणेकडे तोंड करून हे अर्घ्य आपल्याला पितरांना द्यायचं आहे. अर्घ्य देत असताना ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. जितका जास्तीत जास्त कराल तेवढी ही प्रभावी सेवा ठरणार आहे.
नंतरची दुसरी जी सेवा आहे त्यामध्ये आपल्याला पितरांसाठी दिवा लावायचा आहे. तर हा दिवा कधी लावायचा आहे तर दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता. हा व्हिडिओ तुम्ही उशिरा बघत आहात तर आज संध्याकाळपासून तुम्ही सुरुवात केली तरीही चालेल. तर संध्याकाळी लावा, दुसऱ्या दिवशी परत दुपारी 12 वाजता, परत संध्याकाळी दिवे लागणीच्या वेळेस, असं करत करत आपल्याला 15 दिवस हा उपाय करायचा आहे. तर तुमच्या घरामध्ये दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला बसायचं. मग किचनमध्ये बसा, हॉलमध्ये बसा किंवा देवघराच्या रूममध्ये बसा. तिथे एक कोपऱ्यामध्ये तुम्हाला दक्षिणेकडे तोंड करून पाट ठेवायचा आहे. त्या पाटावर तुम्हाला एक धान्याची रास टाकायची, मुठभर गहू टाका, तांदूळ टाका किंवा सप्तधान्य तुम्ही टाकू शकता. त्यावरती कणकेचा दिवा आपल्याला लावायचा आहे किंवा पंती लावू शकता. मी पंतीच लावणार आहे. त्या पंतीमध्ये आपल्याला तिळाचं तेल, म्हणजे देवघरात जे आपण तेल वापरतो ते तेल घ्यायचं आहे किंवा तुम्ही जे तेल वापरता ते तेल टाकायचं. त्यामध्ये वाती टाकायच्या आणि त्या वातीची दिशा जी आहे ती दक्षिणेकडे करायची. आपलं मुख पण आपल्याला दक्षिणेकडे करायचं. एक आसन टाकायचं आहे. त्या आसनावरती आपण दक्षिणेकडे तोंड करून बसायचं. त्या दिव्याची ज्योत पण आपल्याला दक्षिणेकडे करायची आहे. आणि दुपारी 12 वाजता आपल्याला पितृसूक्त किंवा पितृस्तोत्राचं पठण करायचं आहे. नित्यसेवा स्तोत्र मंत्र या पोथीमध्ये पितरांची सेवा दिलेली आहे. त्या पोथीमध्ये असलेलं पितृसूक्त पूर्ण वाचू शकता किंवा स्तोत्र वाचू शकता. दोन्हीपैकी एक वाचलं तरी चालेल. ही सेवा अतिशय प्रभावी आहे. तुमची खूप अडलेली कामं असतील, आर्थिक समस्या असतील, कर्जबाजारीपणा असेल किंवा खूप दिवसापासून मूलबाळ होत नसेल तर या सेवेमुळे तुम्हाला घरामध्ये नक्कीच फरक जाणवेल. एवढी ही प्रभावी सेवा आहे. कधी करायची आहे? दुपारी 12 वाजता आणि परत संध्याकाळी 7 वाजता. या 2 वेळेमध्येही तुम्हाला ही सेवा करायची. 15 दिवसामध्ये करायची. मध्ये तुम्हाला मासिक धर्म आला, अडचण आली तर तेवढे दिवस स्किप करायचे आणि सेवा सुरू ठेवायची आहे. करून बघा, निश्चित तुम्हाला फरक जाणवेल आणि नारायण नागबळीसारखी सेवा किंवा उपाय करण्याची तुम्हाला गरज पडणार नाही. तर अशाच प्रकारे दिवा तुम्हाला लावायचा संध्याकाळी. त्या दिव्याचं काय करायचं, जर तुम्ही कणकेचा दिवा बनवला तर तो तुम्हाला रोजच बदलायचा आहे, नवीन दिवा तयार करायचा. आणि जर तुम्ही पंतीचा वापर केला तर ती एकच पंती तुम्हाला 15 दिवस वापरायची आहे. तर ही झाली दुसरी सेवा. अतिशय साधी सोपी सेवा आहे. आता त्यानंतरच्या तिसऱ्या सेवेमध्ये काय करायचं, तुम्हाला दिवा प्रज्वलित करणं शक्य नाही, तुम्हाला पितृसूक्त किंवा स्तोत्राचं पठण करणं शक्य नाही, तर तुम्हाला काय करायचं आहे, दक्षिणेकडे तोंड करून उभं राहायचं आहे, हात जोडायचे आहेत आणि तुम्हाला ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा 11 वेळा जप करायचा आहे. ही सेवा सुद्धा खूप पुरेशी आहे. ज्यांना वेळ नाही, ज्यांना कोणतीच सेवा करायला जमणार नाही, त्यांनी ही सेवा करावी. कारण तुमच्या घरामध्ये तुम्ही खूप काम करताय, दोघं नवरा बायको कष्ट करताय, तरी देखील तुमच्या घरामध्ये तुम्हाला पैसा पुरत नाही, म्हणजे पैसा टिकत नाही, तुमच्यावर कर्जबाजारीपणा झालेला आहे किंवा अन्य काही समस्या असतील तर या सर्व समस्यातून तुम्ही बाहेर पडाल. एवढी ही प्रभावी सेवा आहे. आता त्यानंतरच्या चौथ्या सेवेमध्ये तुम्हाला काय करायचं आहे, ज्या दिवशी तुमच्या पितरांचं श्राद्ध तुम्ही करणार आहात, पितरांना आपण जेवू घालतो या पितृपक्षामध्ये, त्या तिथीच्या दिवशी तुम्हाला दान करायचं आहे. जर तुम्ही मुलगी असाल तर तुम्ही तुमच्या सासरी हे दान करायचं आहे. तर काय करायचं, तुम्ही जवळच असलेल्या एखाद्या मंदिरामध्ये जायचं, त्या मंदिराच्या पेटीमध्ये तुम्ही यथाशक्ती हे दान करू शकता किंवा एखाद्या गरीबाला तुम्ही जेवू घाला किंवा त्याला वस्त्रदान करा किंवा त्याला पैसे द्या. हे दानसुद्धा खूप पुरेसं आहे. तर ह्या काही सेवा आहेत ज्या तुम्हाला पितृपक्षामध्ये करायच्या आहेत, ज्यामध्ये तुम्ही पितरांना अर्घ्य देऊ शकता, पितरांसाठी दिवा प्रज्वलित करू शकता किंवा अगदी साधी सोपी सेवा ज्यामध्ये दक्षिणेकडे तोंड करून तुम्हाला ओम पितृदेवाय नमः, ओम पितृदेवाय नमः या मंत्राचा सतत जप करायचा आहे. किंवा तुम्हाला पितृपक्षाच्या वेळेस ज्या तिथीला तुम्ही पितरांना जेवू घालता त्या तिथीला तुम्हाला मंदिरामध्ये जाऊन दान करायचं आहे किंवा एखाद्या गरीबाला दान करायचं. ह्या काही सेवा पितृपक्षामध्ये करायच्या आहेत. आवर्जून करा, निश्चितच तुम्हाला घरामध्ये फरक जाणवेल. तर झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. इथेच व्हिडिओचा एंड करते. व्हिडिओ आवडला असेल, हेल्पफुल वाटला असेल तर जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.